नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहोत. बरेच दिवस झालं मराठीचं लेक्चर नाही, बाकीच्या विषयाचं चालू आहे. आज आपल्याला मराठीचं कविता घ्यायची आहे. त्या अगोदर तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्वांना मला नमस्कार. तर आज आपल्याला 16वी कविता पाहिजे. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 65 वरती एक 16वी कविता दिलेली आहे. तुम्ही बघितली असेल ही कविता. 1, 2, 3 आणि 4 कडव्याची आहे. या कवितेमध्ये 4 कडवे दिलेले आहेत. आकाशी झेप घेरे या नावाची ती कविता आहे. तुम्ही ती गाण्याच्या स्वरूपात ऐकली असेल, आहे की नाही? जगदीश खेबुडकरांनी अनेक गाणी लिहिलेले आहेत. साहित्यामधलं हे सुद्धा मोठं नाव आहे. असे हे जे साहित्यिक आहेत, प्रसिद्ध कवी आहेत, प्रसिद्ध साहित्यिक आहेत, आणि खास करून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला वेगवेगळ्या गाण्यांची देणगी देणारे हे एक कवी आहेत. अनेक त्यांच्या कविता चित्रपटामध्ये गायलेल्या आहेत. पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, लघुकथा लिहिलेल्या आहेत, नाटकं लिहिलेले आहेत, दूरदर्शन मालिका लिहिलेल्या आहेत, अनेक संवाद सुद्धा त्यांनी त्यासाठी लिहिले. त्यांनी साहित्य निर्मिती जी केलेली आहे ती यासाठीच. पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांची साहित्य निर्मिती आपल्याला दिसते. तर त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर साधं, सोपं आणि अंतर्गर्भ आणि नादमयता, म्हणजे गेयता ज्याला म्हणतात. नादमयता आणि गेयता हे दोन्ही शब्द एकच आहेत. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी आपलं साहित्य वाचकांच्या समोर मांडलेलं आहे. आणि असं सोप्या भाषेतलं साहित्य वाचकासमोर मांडताना ते पटकथा लिहितात, गीतं लिहितात, लघुकथा लिहितात, नाटक लिहितात, अजिंक्य दूरदर्शन लिहितात. हे सर्व जनतेच्या सेवेशी लिहित असताना त्यांनी जे शब्द वापरलेत, त्यांनी जी भाषा वापरलेली आहे, ते अर्थगर्भ आणि नादमयी शब्द ही त्यांच्या गीतांची अनेक वैशिष्ट्य आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळाला जवळजवळ सन्मानित करण्यात आलेला आहे. हा सन्मान 11 वेळा, म्हणजे साहित्यातला 11 वेळा सन्मान घेणारे हे पहिलेच कवी असतील. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना, जीवन गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. मराठी चित्रपटसृष्टी जी आहे त्या चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच पिक्चरसाठी मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी या गीतांची रचना करून या चित्रपटसृष्टीला एक मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. हे जे योगदान जे आहे ते मराठी चित्रपटसृष्टी कधीही विसरणार नाही, अशा पद्धतीचं जगदीश खेबुडकरांचं हे योगदान आहे. असे जगदीश खेबुडकर या कवितेला कवी म्हणून लाभलेले आहेत. 1932चा जन्म आहे. 2011 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. असे एक ख्यातनाम प्रसिद्ध असे साहित्यिक, या साहित्यिकांनी लिहिलेली ही छोटीशी कविता अत्यंत सोप्या भाषेमध्ये नादमयता, गेयता असणारी ही कविता. त्या कवितेला अजून काही पॅरेग्राफ आहेत, पण आपल्याला सारे अभ्यासाला दिलेले नाही. आपल्याला दिलेत फक्त 4. आकाशी झेप घेरे पाखरा. आता ही जी कविता आहे, आकाशी झेप घ्यायला ते सांगतायत. कुणाला सांगतायत आकाशी झेप घ्यायला? तर आकाशी झेप घ्यायला ते पाखराला, म्हणजे माणसाला सांगतात. पाखरा हा शब्द त्यांनी जो वापरलेला आहे तो प्रतिकात्मक शब्द वापरलेला आहे. माणसासाठी तो शब्द वापरलेला आहे. त्यांनी पाखराचं उदाहरण देऊन माणसाच्या आयुष्यातली काही समस्या, अडचणी, दुःख आणि अजून काही गुणांचा यामध्ये उहापोह केलेला दिसतो. सामर्थ्यावरती, स्वसामर्थ्य ज्याला म्हणतात, या कवितेमध्ये कवीला काय सांगायचं आहे?
तर त्याचा आशय असा आहे या कवितेचा की जे स्वसामर्थ्य आहे म्हणजे स्वतःच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या क्षमता, स्वतःच्या अंगी जे सामर्थ्य आहे, सामर्थ्याची एक अदम्य अशी शक्ती आहे, ती प्रत्येकानं ओळखायला हवी आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवून आयुष्यामध्ये यशाची वेगवेगळी शिखरं काबीज करायला हवी. म्हणजे आयुष्यामध्ये वेगवेगळी देह ठेवावीत. वेगवेगळ्या देहाकडे मार्गक्रमण करीत असताना आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवावा, असं कवीचं मत आहे. आणि कवीने त्यासाठीच ही कविता लिहिलेली आहे. म्हणजे इयत्ता 10वीच्या मुलांच्या मध्ये ज्या क्षमता आहेत, अनेक क्षमतांचं हे भांडार आहे आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी. पण त्याची आपल्याला कधी ओळख करून घ्यायची गरज वाटली नाही. आपण आपल्या स्वसामर्थ्याला कधी ओळखलेलं नाही. आपण आपल्या स्वसामर्थ्याची ताकद कधी जाणलेली नाही. आपण या जीवनामध्ये अजिंक्य होऊ शकतो यावरती आपला विश्वास नाही. अजिंक्य सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य आपणाला प्राप्त व्हावं, त्या सामर्थ्याची आपणाला ओळख व्हावी आणि त्या सामर्थ्याच्या वरती अदम्य विश्वास ठेवून यशाचं शिखर काबीज करावं. अजिंक्य यशाचं अदम्य असं शिखर काबीज करावं यासाठी लिहिलेली ही कविता आहे. म्हणजे यशो शिखराकडे झेपावत असताना, झेप घेत असताना, यशो शिखराचा विचार करत असताना, यशस्वी मार्गक्रमण करीत असताना, यशाची चव चाकत असताना या गोष्टीची नितांत अत्यंत गरज आहे. ती गोष्ट आहे स्वसामर्थ्य. स्वसामर्थ्य जो ओळखणार नाही त्याला यशाची शिखरं काबीज करता येणार नाही. आकाशी झेप घेरे असं म्हटलेलं आहे, याचं शीर्षक आहे. म्हणजे ही जी झेप आहे ना, ती प्रत्यक्ष पळत येऊन उडी मारायची नाहीये. ती झेप आहे ध्येयाची झेप, उंच ध्येयाची झेप. नेहमी ध्येय उच्च ठेवावं. उंच ध्येय असावं, उंच म्हणजे असं उंच नव्हे, उंच ध्येय असावं, मोठं ध्येय असावं. आणि त्या यशाकडे, त्या ध्येयाकडे जात असताना उंच अशी झेप घ्यावी, आकाशी झेप घ्यावी. आकाशाला गवसणी घालणारं हे आपलं ध्येय असावं. आकाशा एवढं मोठं आणि आकाश एवढं उंच आणि आकाश एवढं विशाल ते असावं. म्हणून आकाशी आपलं ध्येय हे आकाश एवढं विशाल, उंच आणि विस्तृत असावं, मोठं असावं. आकाशाला गवसणी घालणारा विचार आपल्या मनामध्ये घर करावा. मोठं ध्येय बाळगून त्याकडे आपण मार्गक्रमण करावं. ते मार्गक्रमण जे आहे ना, ते कवीला या शीर्षकामध्ये सांगायचं आहे. आकाशी झेप घेरे म्हणजे उच्च ध्येयाकडे झेप घेरे. पाखरा म्हणजे माणसा, हे प्रतीक आहे. पाखरू हे प्रतीक आहे माणसाचं. आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे आकाशा एवढ्या उंच ध्येयाकडे तेवढीच उंच झेप घे माणसा. तुझ्या तो विश्वास आहे, तू स्वबळ ओळख, तू स्वसामर्थ्य ओळख, तुझ्यावरती विश्वास ठेव, स्वतःवरती. आज तुझ्यावरतीच विश्वास राहिला नाही. प्रचंड कमालीचा आत्मविश्वास तुझ्यामध्ये असा खचून भरलेला आहे. अनेक शक्ती देवानं तुला दिलेले आहेत. काही द्यायचं सोडलेलं नाही. फक्त तू स्वतःला ओळख, स्वसामर्थ्य ओळख, स्वतःवर विश्वास ठेव, आत्मविश्वासपूर्वक असं जीवन जगायला सुरुवात कर. आणि मग तुझं ध्येय उच्च असं ध्येय, त्या ध्येयाकडे उच्च अशी एक उडी घे, झेप घे. आकाशी झेप घे रे पाखरा. मग ती उडी घेतल्यानंतर, ती झेप घेतल्यानंतर लौकिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा ही वाढेल. आणि जो माणूस यशाकडे झेप घेतो ना, तो अशा अविनाशी गोष्टी ज्या असतात त्या अंगीकारतो.
आणि विनाशी गोष्टी असतात त्यात तो अडकून राहत नाही. उच्च ध्येय असणारा मनुष्य कसा छोट्या गोष्टीमध्ये विनाशी गोष्टीमध्ये तो अडकत नाही. ध्येयच ज्याला नाही तो मग छोट्या मोठ्या गोष्टीत एकमेकाची कुचेष्टा कर, भांडण कर, अशा गोष्टीत तो अडकतो. ज्याला ध्येय आहे तो कधीही कुणाच्या अशा छोट्या गोष्टीमध्ये डोकावत नसतो. परावलंबित्व जे आहे म्हणजे प्रत्येक माणूस हा परावलंबी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपलं जीवन सुद्धा परावलंबी जीवन आहे असं म्हणायला सुद्धा वाव आहे. आपण परावलंबित्वाला झुगारून दिलं पाहिजे, परावलंबित्व दूर केलं पाहिजे आणि ते परावलंब झुगारून स्वकष्टानं स्वावलंबी बनलं पाहिजे. पारतंत्र्य कधीही आपण स्वीकारू नये. स्वावलंबन नेहमी त्याचा अंगीकार करावा. परावलंबन आणि पारतंत्र्य याच्या गर्तेत आपण कधीही अडकू नये. स्वातंत्र्याचं मोल आपणाला असावं, स्वातंत्र्याचं मोल आपण जाणावं. हवेमध्ये किंवा निसर्गामध्ये मोकळं जीवन, मोकळा श्वास आपण घ्यावा, असा भला मोठा संदेश, आकाशा एवढा मोठा संदेश देणारी ही कविता आहे. आता त्या कवीच्या विचारापर्यंत, त्या कवीच्या मूल्यांपर्यंत जाणं माझ्यासारख्या माणसाला ते शक्य नसतं. म्हणजे कळतं ते, पण शब्दबद्ध करणं शक्य नसतं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा या कविता अशा शिकत असताना अतिशय अर्थपूर्ण कविता, तुम्हाला याच्या पाठीमागची सुद्धा खोद आणखी थोडेसे अतिशय सुंदर कविता आहे. अतिशय सोप्या शब्दातली ती कविता आहे, शिकण्यासारखी आहे. ही सुद्धा स्वावलंबित्व, स्वसामर्थ्य ओळखायचं, स्वतः विश्वास ठेवायचा. पारतंत्र्य आणि परावलंबित्व जे आहे ते परावलंबित्व झुगारून द्यायचं, टाकून द्यायचं. विनाशी गोष्टी जे आहेत त्यात अडकायचं नाही. आपल्या स्वातंत्र्याचं मोल जपायचं, त्याचं महत्त्व जाणायचं. हवेमध्ये, निसर्गामध्ये मोकळा श्वास घ्यायचा. असा वेगळा आणि स्वतंत्र आणि फार मोठा संदेश देणारी कविता. अतिशय गाजलेलं हे चित्रपटातील एक गीत सुद्धा आहे. आकाशी झेप घेरे पाकरा, सोडी तोडी सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. आता आपण एकदा कविता वाचूया. आशय समजला असेल तुम्हाला, तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. कवीनं सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. मी त्यावरती बऱ्यापैकी विस्तारित तुम्हाला चर्चा केलेली आहे. आपल्या क्षमतांवर, आपल्या सामर्थ्यावरती आपला स्वतःचा विश्वास असायला हवा. आता बघा ना, तुम्हीच 10वीची मुलं आहात, तुमची काहीतरी बुद्धी आहे, याच्यावर विश्वास आहे की नाही तुमचा? तुम्हाला डोकं दिलेलं आहे देवाने, याच्यावर विश्वास आहे की नाही? तरीही पूर्ण वेळ त्या गायडाशी तुम्ही लगड धरून आहात. म्हणजे गायडाशिवाय तुमचं काही चालत नाही. वाचल्यानंतर, शिकवल्यानंतर स्वतःचा काहीतरी विचार आहे, स्वतःला काहीतरी मत आहे आणि स्वतःही काहीतरी क्रिएशन करू शकतो, लिहू शकतो. त्या गायडातल्या उत्तरापेक्षा सुद्धा सुंदर उत्तर माझं असेल असा विचारच मनात कधी येत नाही. इतकं परावलंबित्व आहे. आणि म्हणून कवी तुमच्यासारख्या या परावलंबी मुलांना आज स्वातंत्र्याचं मोल, स्वातंत्र्याचं महत्त्व सांगतोय. ही तुम्हाला एक संदेशपरची कविता आहे, चिंतन करायला लावणारी ही कविता आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोण ठेवणार? आणि कसं पुढे जाणार, कसं भविष्य जगणार, कसं आयुष्य जगणार? शक्य नाही ते. कवी पाखराचं प्रतीक त्यासाठी योजतो आणि त्या पाखराच्या प्रतीकातून माणसाला सामर्थ्याची ओळख करून देतो. प्रस्तुत कविता जी आहे, परावलंबित्वाचे कवच फोडून सामर्थ्यावर ध्येयाची उंच झेप आणि उंच शिखर पादाक्रांत करणं किंवा काबीज करणं, उत्तम यश मिळवणं आणि त्या यशाचा निखळ आनंद घेणं. यशाचा निखळ आनंद तेव्हाच आपण घेऊ शकतो जेव्हा ते यश आपलं स्वावलंबित्वानं प्राप्त झालेलं असतं. परावलंबी यश आपणाला आनंद देत नसतं. दुसऱ्याच्या जीवावरती मिळवलेलं यश हे टिकाऊ नसतं, ते क्षणभंगूर असतं. आणि म्हणून यामध्ये निखळ त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे यशाचा. अशा पद्धतीची एक कविकल्पना या कवितेमध्ये आहे. आकाशी झेप घेरे पाखरा. मी अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो, मग पुन्हा एकदा शिकवताना आशय भावार्थ सांगताना त्याचा आशय पाहूया. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया,
हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अशी त्याची चाल आहे. ओके. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यताही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, मन प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. असा सुंदर योग जीवनी येण्यासाठी स्वसामर्थ्यावरती जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. आजपासून आपण ही कविता शिकल्यापासून आपण स्वावलंबत्व, स्वतःची बुद्धी, स्वतःचा विचार, स्वतःचं मन, स्वतःचं सामर्थ्य ओळखलं पाहिजे. या साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये वास करत असतात, देवानं दिलेले आहे, त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. स्वसामर्थ्याचं अदम्य शक्ती महत्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरं काबीज करण्यासाठी पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. या कवितेत काही शब्द आलेले आहेत बघा. तुझं भवती म्हणजे तुझ्या भोवती, कळतंय ना. तुझं भवती वैभव माया. नंतर वैभव म्हणजे सुद्धा कळालं असेल समृद्धी, माया म्हणजे पैसा किंवा संपत्ती म्हणा. रसाळ म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? फळ रसाळ मिळे. रसाळ म्हणजे रसपूर्ण स, मधुरस, गोडस. सुखलोलुप म्हणजे सुखाची आसक्ती, सुखाने घेतलेली काय म्हणतो त्याला आपण, आपल्यावर घेतलेला ताबा, त्याला सुखलोलुप होणे म्हणतात. काया म्हणजे शरीर, आसरा म्हणजे निवारा. नंतर विहार असा एक शब्द आहे बघा, कर विहार सामर्थ्याने असा एक शब्द आहे. विहार म्हणजे संचार. नंतर कष्टाविने एक शब्द आहे म्हणजे मेहनतीने. सामर्थ्याने म्हणजे शक्तीने, बळाने. नंतर श्रमदेव असा एक शब्द आहे बघा. कुठे आहे तो? श्रमदेव घरी अवतरले अशी कोळ आहे बघा कुठेतरी. श्रमदेव म्हणजे कष्टाचा ईश्वर. श्रम हेच म्हणजे काम हाच देव. अवतरणे म्हणजे प्रकट होणे. प्रसन्नता एक शब्द आहे बघा. टवटवीतपणा, उल्हासित वाटणे म्हणतात त्याला. मन प्रसन्नतेने नटले. नटणे म्हणजे शोभले. योग, हा योग जीवनी आला साजरा. योग म्हणजे घटना किंवा प्रसंग आणि साजरा म्हणजे सुंदर, सुरेख. आकाशी झेप घेणे हा तसा वाक्प्रचार सुद्धा आहे. आकाशी झेप घेणे म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणे, आकाशाला गवसणी घालणारं यश संपादन करणे. विहार करणे असा एक वाक्प्रचार आहे म्हणजे संचार करणे. फळ मिळणे म्हणजे कार्य यशस्वी होणे. नंतर जीव बेचारा होणे म्हणजे गोंधळून जाणे किंवा गडबडून जाणे. घामातून मोती फुलले असा एक वाक्प्रचार आहे बघा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले म्हणजे कष्टातून फळ मिळाले. नंतर जीवनात योग येणे म्हणजे आयुष्यात सुखकारी घटना घडणे. असे अनेक शब्द आहेत. यामध्ये सोन्याचा पिंजरा असे एक टर्म टीप आलेले बघा. म्हणजे सोन्याचा पिंजरा म्हणजे लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता, श्रीमंती यात गुंतून पडले, त्यांना स्वतंत्र सोन्याचा पिंजरा असं म्हणतात. पाखरा हा शब्द माणसासाठी, माणसाच्या प्राणासाठी वापरलेलं एक प्रतीक आहे. नंतर माणसाचं जिवंत मन म्हणजेच ते पाखरू आहे. पाखरू कसं स्वतंत्र असतं तसं मन सुद्धा स्वतंत्र असतं म्हणून. नंतर कळते परिणा वळते असा एक शब्द प्रयोग आलेला होता बघा. तुझं कळते परिणा वळते असा शब्द आलेला म्हणजे कळते पण वळत नाही अशा अर्थाची एक म्हणच आहे आपल्याकडे. समजलं? ती सुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ते समजते पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणं कठीण जातं, तेव्हा कळते परिणा वळते असं म्हणतात. अशा पद्धतीच्या शब्दाने युक्त शब्दांची शब्द सुमन असणारी कविता. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सुंदरशी कविता आहे बरं का. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा
कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सुंदर कविता आहे, समजलं. आता आपण त्याच्या अर्थाकडे जाऊया. एक एक ओळीचा आपण आता अर्थ समजून घेणार आहे. समजतंय? नीट लक्ष आहे. कविता शिकवताना नीट लक्ष द्यायचं, तिचा आशय समजून घ्यायचा, तिचं वाचन नीट करायचं, त्यातले शब्द समजून घ्यायचे. मग कविता लिहायला सोपी जाते. आपण आपली उत्तरं लिहू शकतो, ना की गाईडाची. गाईड असलं तरच आपण आहे, आपलं अस्तित्व आहे असं समजण्याचं काही कारण नाही, जरुरी नाही. समजलं? बाकीचे करत असतील म्हणून आपण केलं पाहिजे असंही काही जरुरी नाही. आपला एक स्वतंत्र बाणा, स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र उत्तरं, सुंदरशी उत्तरं. गायडाने जी सुरुवात केली त्याच्यापेक्षा सुंदर, शिक्षकांनी राहिला त्याच्यापेक्षा सुंदर मी लिहू शकतो असा एक विश्वास, अदम्य विश्वास या कवितेतून तुम्ही घ्यायचा आहे. बाकी काय नाही घेतलं तरी चालेल. ओके. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे या विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला किंवा या सुखामध्ये, लौकिकामध्ये किंवा खोट्या अशा भ्रामक कल्पनेमध्ये, समजुतीमध्ये गुंतलेला हा जो जीव आहे, हे जे मन आहे, त्या मनाला मोलाचा संदेश देताना कवी म्हणतात, हे पाखरा. आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे हे पाखरा, हे माणसाच्या चंचल मना. पाखरा म्हणजे चंचल मन. मानवाचं जे मन आहे ना ते फार चंचल असतं. मन ओढाये ओढाये उभ्या पिकातील ढोर, किती हके ना हकेल फिर येतं पिकावर. म्हणजे मन हे आपल्या हातात नसतं. बहिणाबाईंच्या 2 ओळ्या आहेत, सुंदरशा ओळी त्या मनाचं वर्णन करणाऱ्या. मन ओढाये ओढाये, मन असं ओढाये ओढाये, ते हातात राहत नाहीत, ते उधळतं. चंचल असं मन आहे. आणि हे चंचल मना म्हणजे हे पाखरा. समजलं? या विनाशी गोष्टीत, या लौकिकात, प्रसिद्धीच्या झोतात गुंतलेल्या मनाला मोलाचा सल्ला देताना कवी जगदीश खेबुडकर असं म्हणतात, हे पाखरा म्हणजे हे चंचल अशा मना. हे पाखरा, तू काय कर, देहपूर्तीसाठी आकाशात उंच उंच भरारी घे. उंच देह ठेव आणि तितकाच मोठा प्रयत्न कर. भरारी घे म्हणजे स्वतंत्रपणे स्वसामर्थ्यावरती उडायला शिक, प्रयत्न करायला शिक. प्रचंड अशी झेप आकाशामध्ये उंच भरारी मार. सत्ता, संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्या. सोन्याचा पिंजरा हे सुद्धा प्रतीक आहे. ते सत्तेचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे, सुखाचं प्रतीक आहे, प्रसिद्धीचं प्रतीक आहे, लौकिकाचं प्रतीक आहे. अनेक गोष्टींचं प्रतीक आहे, ज्या गोष्टी आपणाला खुणावतात, नेहमी आपणाला हव्याशा वाटतात पण मिळत नाहीत, आणि त्यात आपण आपलं आयुष्य अडकवून घेतो. म्हणजे मनाला संपत्तीनं वेढलेलं हे मन आहे, त्याला